नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कोकण दर्शन या आपल्या सिरीजच्या ब्लॉग पार्ट 2 मध्ये. डे 2 ची सुरुवात आमची इथे होते काही अशा व्ह्यूनी. हा आहे रत्नागिरीतील एक हिडन जेम म्हणजेच कशेरी बीच, जो आमच्या स्टेच्या ठिकाणाहून फक्त 10 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवर होता. मग पुढे बसमधून आमची जर्नी स्टार्ट झाली. ते आमचा नेक्स्ट स्टॉप म्हणजेच विजयदुर्ग फोर्टला. बसमधून जाताना बरेच असे सुंदर व्ह्यू, नदी हे आम्हाला दिसतच होते. मग जवळ 1 आवर ट्रॅव्हलिंग करून आम्ही पोहोचलो विजयदुर्ग फोर्टला. तर विजयदुर्ग फोर्टची हिस्ट्री अशी आहे की हा किल्ला कोल्हापूरचा राजा शिलाहार भोज यांनी 12व्या शतकात बांधला होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1664 मध्ये जिंकून त्याचे नाव विजयदुर्ग असे ठेवले. किल्ल्यामध्ये पाहण्यासाठी बरेच ठिकाणे आहेत, जसे हनुमान दरवाजा, चोर दरवाजा, तोफे, मंदिरे. सब लोग कोई नहीं चाहिए फिर आ रहा है. आणि किल्ला आजही त्याच ताकदीने व त्याच मजबूतीने समुद्राच्या किनारे उभा आहे. विजयदुर्ग फोर्ट एक्सप्लोर करून झाल्यावर संध्याकाळ झाली होती, म्हणून आम्ही निघालो देवगड बीचला सनसेट एन्जॉय करायला. बीचला लागूनच विंडमिल गार्डन आहे, जिथे भल्या मोठ्या विंडमिल्स आहेत आणि तिथेच एक झिपलाइनिंग करायचा स्पॉट सुद्धा आहे, जो तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. जर तुम्हाला सनसेटचा एकदम चांगला व्ह्यू पाहिजे असेल तर तुम्ही याच विंडमिल गार्डनवर येऊ शकता, जिथे डेक्स आहेत, त्यावरून पूर्ण बीच आणि सनसेट दोन्ही एकसाथ दिसते. मग बीचवर इव्हनिंग स्पेंड करून आम्ही निघालो आमचा नेक्स्ट स्टॉप म्हणजेच श्री कुणकेश्वर, जे एक शिव मंदिर आहे. समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या या सुंदर मंदिरात दक्षिण भारतीय शैलीतील मंदिर स्थापत्य शैलीची आठवण करून देणारे आकर्षक वास्तुकला आहे. तर हे मंदिर यादव राजा यांनी 11व्या शतकात बांधले होते, व छत्रपती शिवाजी महाराज हे मंदिराचे पुनर्जीवन केले व त्या मंदिराला वारंवार भेट देत होते. हे मंदिर दक्षिणची काशी म्हणूनही प्रसिद्ध आहे. मंदिराची अजून एक दंतकथा अशी प्रसिद्ध आहे की इराणमधील एका मुस्लिम व्यापाऱ्याचे जहाज चक्रीवादळामध्ये अडकले होते व त्यामधून त्याचा जीव वाचून तिचे जहाज किनाऱ्याला पोहोचले, म्हणून त्यांनी हे सुंदर मंदिर बांधले. आम्ही इथे संध्याकाळी पोचलो होतो, म्हणूनच आम्हाला संध्याकाळीची आरती जी 8 वाजता होते ती अनुभव करण्यास मिळाला.
जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा व माझे चॅनल आशिष लाड ब्लॉग्स याला सबस्क्राईब करा. थँक्यू. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये.